हॅलो फ्रेंड, सकाळी सकाळी मस्त मुलाचा टिफिन झाला आणि पाण्याची बॉटल मी बॅगमध्ये ठेवली आणि नंतर मी बॅग उचलून पाहिली तर काय खूपच जड होती बॅग. मग म्हटलं चल तर पार्थने काय भरलं बॅगमध्ये पाहूया. तर पार्थने बघा हा पॅड ठेवलेला होता, खूपच जड होता आणि बरेच वस्तू होत्या. डबल कंपास घेऊन घेतलेली होती, कलर बॉक्स ठेवून घेतलेले होते. अगदी हेवी झालेली होती बॅग खूपच. मग नंतर मी ती बॅग तपासली आणि त्याच्यातल्या न लागणाऱ्या गोष्टी काढून घेतल्या आणि नंतर हळदीचं दूध केलं माझ्या हसबंडला आणि तिकडे मला चहा ठेवलेला होता मस्त. मग चहा घेतला आणि मुलं स्कूलला चालले गेले. स्कूलला गेल्यानंतर मग बघा एवढा पसारा करून ठेवलेला होता. रात्रीच आवरणार होती मी, हा पसारा रात्रीचा पडलेला आहे. पण माझ्या मिस्टरांना रात्रीचं अचानक त्यांचं डोकं खूप दुखायला लागलं आणि त्या खूपच वेदना व्हायला लागल्या आणि मग मी त्यांना हॉस्पिटलला इमर्जन्सी घेऊन गेली आणि तिकडून यायला मला 11 ते 11:30 झालेले होते. त्यामुळे सगळ्या घरात तसाच पसारा होता. आणि बघा मग मी सारे जे टॉय होते ते एका साईडला ठेवले, एका ठिकाणी ज्याच्या त्याच्या ठिकाणी बुक्स नोटबुका सगळ्या ठेवल्या आणि हा पसारा अगदी 10 ते 15 मिनटात मी क्लीन केलं. काय नाही, अगदी सोप्या सोप्या पद्धतीने सारे तुटके फुटके जे टॉय होते ते सारे एक ठिकाणी ठेवले आणि जे चांगले चांगले टॉय होते ते एका साईडला ठेवले. कपाटमध्ये कपाट पुसून घेतलं. कपाटात मस्तपैकी सारे बुक्स नोटबुक्स सेपरेट करून ठेवलं, दोघं मुलांच्या, आणि पेन पेन्सिल आणि ते सगळं खाली पडलेलं होतं ते पण एका ठिकाणी ठेवलं. आणि बघा असं मस्तपैकी असं कपाट रचलं आणि नंतर मग माझं लक्ष गेलं वरती फॅनकडे. फॅनवर पण धूळ आलेली होती. मग म्हटलं चला आता हॉलची पूर्ण क्लिनिंगच करून घेतली मी आज. मस्त भिंती पण फटकारून घेतल्या, त्याचं जाळं काढून घेतलं आणि फॅनला पण आधी असं फटकारून घेतलं झाडूच्या साह्याने आणि नंतर मग ओल्या फडक्याने मस्त फॅनला पण पुसून घेतलं. दोघं फॅन मस्त क्लीन केले, काने कोपरे मस्त भिंती मस्त झाडल्या, फटकारल्या, पुसून टाकल्या आणि असं माझ्या हॉलची क्लिनिंग झाली. बाय बाय.